सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र पुणे अंतर्गत सावित्री शक्तीपीठ जिल्हा शाखा भंडाऱ्याच्या वतीनं मी डॉक्टर जयश्री संजय सातोकर आपणा सर्वांना नमस्कार करते। संस्थापक अध्यक्ष माननीय कुळधरन सर, सावित्रीच्या समग्र लेखी, पदाधिकारी, मीडिया ऑपरेटर या सर्वांना माझा जय ज्योती जय क्रांती। माननीय अध्यक्ष कुळधरन सरांनी सावित्री शक्तीपीठाचं रोपटं लावलं आणि बघता बघता आमच्या सावित्रीच्या लेकींनी त्याचे वटवृक्षात रूपांतर केले। विविध उपक्रमांच्या शाखांनी आज हे वटवृक्ष डवरले आहे। त्याला आलेल्या फळाफुलांचा सुगंध आज महाराष्ट्रातच नव्हे तर यूपी, बिहार, MP इतकंच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर विदेशातही पसरला आहे। नवनवीन विषय घेऊन येणाऱ्या आमच्या सावित्रीच्या लेकी आज सक्षमपणे विषय मांडताना पाहून खरोखरच सावित्रीमाई प्रसन्न स्मितहास्य करत असतील। विषयासमोरी आमच्या लेकींना उणीवच नाही। पाककला, चित्रकला, उखाणा, मेहंदी कला, घर सजावटीच्या टिप्स, गायन कला या सर्व कलांसोबतच आरोग्य आणि वैचारिक साहित्याचे व्हिडिओ तयार करण्यात आमची सावित्रीची लेक तयार झाली आहे। भारतीय संस्कृतीतला कुठलाही सण असो तो फक्त घरापुरती मर्यादित ठेवायचा नाही तर त्याला सार्वजनिक स्वरूप देऊन त्यातून सामाजिक हिताचा संदेश देणे यात आमची सावित्रीची लेक तरबेज झाली आहे। नुकताच झालेला वटसावित्रीचा सण, या दिवशी पारंपरिक पूजेला फाटा देत वडाच्या झाडाला सूत गुंडाळून त्याची वाढ खुंटवण्याऐवजी नवीन वडाचं झाड लावा, सोबत औषधोपयोगी आणि जमिनीची धूप थांबविण्यास मदत करणारी झाडं लावा असा संदेश सुवासिनींना दिला। वन महोत्सवानिमित्तानं वृक्षदिंडी काढली। अनेक पुढाऱ्यांना, समाजसेवी नागरिकांना आणि विद्यार्थ्यांनाही त्यात सहभागी करून घेतले। वाढता उन्हाळा थांबवायचा असेल किंवा पावसाळ्यात पाऊस पाहिजे असेल तर वृक्षाशिवाय पर्याय नाही। वृक्ष फक्त लावायचाच नाही तर तो जगेल कसा, मोठा होईल कसा या दृष्टीनं कार्य करणे ही खऱ्या अर्थानं काळाची गरज आहे असा संदेश या निमित्तानं आमच्या सावित्रीच्या लेखीनं दिला। समाज जागृती सोबतच पर्यावरण जागृती, आरोग्य जागृतीचा वसा प्रत्येक नागरिकानं घ्यावा यासाठी आमच्या सावित्री शक्तीपीठातली लेख ही सदैव कार्यरत असलेली आपणास दिसून येईल। फुले साहित्य हे जनसामान्यात पोहोचविण्यासोबतच इतर अनेक उपक्रमांना नवी झळाळी देण्यात आमच्या सावित्री शक्तीपीठांच्या लेखींचा हातखंड आहे। महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्री आई ज्योतिबा फुले या दाम्पत्यांच्या समाज सुधारणेचा वसा घेऊन कार्यरत असणाऱ्या आमच्या सावित्रीच्या लेखी माननीय कुळधरन सरांच्या मार्गदर्शनात माणसातील माणुसकी जागृत करण्याचा प्रयत्न करीत आहे। आमची सावित्री आई म्हणते, दुसऱ्याला मदत नाही, सेवा, त्याग, दया, माया ही जयापाशी सद्गुण नाही, तयास मानव म्हणावे का? म्हणून मला म्हणावेसे वाटते, अरे माणसा, तुझ्यातील आत्मभान जागृत होऊ दे आणि सेवा, त्याग, दया, माया, सद्गुण हे सारे गुण तुझ्या अंतःकरणात निर्माण होऊ दे। आणि असे झाले तर फुल्यांना अपेक्षित असलेला सद्गुणी माणूस निर्माण होण्यास वेळ लागणार नाही। आणि म्हणूनच या सावित्री शक्तीपीठानं सुरू केलेल्या कार्यात जास्तीत जास्त सावित्रीच्या लेकींनी सहभागी व्हावे आणि प्रबोधनाच्या रूपातून, व्हिडिओच्या माध्यमातून इतकंच नव्हे तर आपल्या गावागावामध्ये सामाजिक उपक्रम घेऊन या कार्यात सहभागी व्हावे असं मी आपल्याला आवाहन करते आणि थांबते। धन्यवाद।